माझं नशीब चांगलं आहे की मी ह्या घरात जन्मले आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सारखी महान व्यक्ती माझे वडील होते. ते नेहमी काय म्हणतात माहितीये, इगो इज द डेथ ऑफ लाईफ अँड डेथ ऑफ इगो इज लाईफ. माझा मुलगा 1.5 वर्षाचा असताना माझ्या सासूबाई गेल्या हार्ट अटॅक आला तर, आणि त्याच्यानंतर मुलाला बघायला कोण नव्हतं. तर मी घरी आले. माझे वडील एकदा मी त्यांच्या घरी होते त्या दिवशी, तर ते बोलले तुमची मुलगी काय करते? काय नाही, चपात्या करते. दॅट रिअली हर्ट मी. तेव्हा ओपीडी मध्ये बसलेली असताना असे पेशंट्स यायचे की मॅडम आम्हाला मूल होत नाहीये. अर्धे पेशंट्स असे यायचे आम्हाला मूल झालं, आम्हाला हे नकोय. म्हणजे माझा नवरा वॉज व्हेरी सपोर्टिव्ह, सासू सासरे अगदी. आय थिंक बायकांचं काय असतं ना, मी सगळं करू शकते, सुपर वुमन. पण आय थिंक हेल्प मागणं ही काही कमीपणा नाहीये, मागावी. हॅलो, वेलकम बॅक टू लोकमत सखी. लोकमत सखीच्या सखी टॉक्स या पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. बरं, ज्यांना माहिती नाही आहे की सखी टॉक्स ही पॉडकास्ट नेमकी काय आहे, तर या पॉडकास्टमध्ये आपण अशा इन्स्पायरिंग वुमनचे इंटरव्ह्यू घेतो किंवा अशा इन्स्पायरिंग वुमनची जर्नी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यांनी शून्यातून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आज त्यांनी यशाचं एक वेगळं शिखर गाठलेलं आहे. आणि आज माझ्यासोबत ज्या गेस्ट आहेत त्या खरं तर इंडियाच्या टॉप IVF स्पेशलिस्ट आहेत. शिवाय स्पोर्ट असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा हेल्थ असेल, अशा सेक्टरमध्ये कार्यरत असणारे पद्मश्री डी.वाय. पाटील यांच्या त्या कन्या आहेत. माझ्यासोबत सध्या आहेत नंदिता पालशेतकर मॅम. वेलकम टू लोकमत सखी मॅम. नमस्कार. बरं मॅम, सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आणि सर्व डॉक्टरांना मला पहिला विचारावा असा वाटतो, कसे आहेत तुम्ही? म्हणजे तुम्ही युजली विचारता सगळ्यांना कसे आहेत, तुम्ही कशा आहेत? आय थिंक ही चांगली सुरुवात आहे. मला मस्त मजेत आहे मी. आय लव्ह टॉकिंग टू पीपल, त्यामुळे दिस इज ॲब्सोल्युटली अप माय ॲली. नक्कीच. बरं मॅम, तुमच्या संपूर्ण जर्नीबद्दल तर मला जाणूनच घ्यायचं आहे, पण त्याआधी मला थोडक्यात तुमच्या बालपणाबद्दल जाणून घ्यायचं आहे. कारण एक मराठी कुटुंब, कोल्हापूरच्या आहात तुम्ही, इफ आय एम नॉट रॉंग. तुमचं बालपण, तुमची आई वडील, एवढे बहिणी भावंड तुम्ही होतात, ते संपूर्ण जर्नी मला जाणून घ्यायचे. वाव. आय थिंक देवाच्या कृपेने म्हणतात ना, पेरेंट्स तुमचे पहिले गुरु असतात. आणि खरंच इतके पेरेंट्स इतके लव्हिंग आणि चांगले होते. ऑफकोर्स स्ट्रिक्ट पण होते वडील, घाबरायचं चिक्कार आम्ही त्यांना. पण रिअली बालपण असं मजेत गेलं, खेळत खेळत गेलं. त्यामुळे शाळेत वडील तर फार बिझी होते. शाळेत काय अवॉर्ड वगैरे मिळाला तर आई यायची, कारण वडील त्यांच्या राजकारणात बिझी होते, त्यांच्या कामात बिझी होते. पण मला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की कोणाला तरी सॅक्रिफाईस करावं लागतो एखाद्या माणसाला मोठं बनावं लागलं तर. आता जर माझ्या आईने इन्सिस्ट केलं असतं, आजकालची पोरं कशी नाही, चाइल्ड आहे ते, तुला क्वालिटी टाईम तुला आलंच पाहिजे, स्पोर्ट्स डे आहे, रिसायटल आहे, ते आहे. पण जर तसं माझ्या आईने इन्सिस्ट केलं असतं तर मे बी वडिलांनी जे अचीव केलं ते केलं नसतं. तर त्यामुळे बरेचसे असे लेसन्स मी शिकले लहानपणापासून. आणि वडिलांनी म्हणजे आणि आईनी म्हणजे शिस्त. आई अक्षरशः आमची अभ्यास लिहून द्यायची आणि मग एक पुस्तक घेऊन आम्ही रटायचो. मी आधी पुण्याला जन्मला आणि मग आम्ही इकडे आलो, तर इथे सगळं ABCD नाही, वाचायला लागलेली पुस्तकं. आणि पुण्यात मी जस्ट नेमकं ABCD शिकत होते. रट्टपट्टी एकदम चांगली, पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत. परीक्षेत ॲन इज मदर, मदर इज ॲन. पण कोणी मला थांबवलं असतं की ह्या पानापासून वाचतं, मला कळलं असतं. त्यामुळे असं हसत खेळत हे गेलं. लॉट ऑफ माय फादर अँड मदर वर बोथ अन इन्स्पिरेशन. मदर वॉज अ संस्कृत स्कॉलर आणि वडील तर ऑफकोर्स MA LLB. त्यामुळे एक इन्स्पिरेशन होतं, एक आदर्श होता. आणि बेस्ट पार्ट म्हणजे एन्करेजमेंट. आय थिंक एखाद्या मुलाला अप्रिसिएशन पाहिजे, एन्करेजमेंट पाहिजे, सपोर्ट पाहिजे टू ग्रो. आय थिंक तो जो सपोर्ट आम्हाला मिळाला, इट्स अमेझिंग. कारण प्रत्येक मूल दादांचं इज शायनिंग इन देअर फील्ड. त्यामुळे ते म्हणतात ना, एखाद्या मोठ्या वृक्षाखाली दुसरी झाडं उगवत नाही, पण एक
माझ्या वडिलांच्या बाबतीत बरोबर नाही. कारण त्यांनी आम्हाला इतकी स्पेस दिली ग्रो व्हायला आणि त्यामुळे प्रत्येक मुलांनी अचीव्ह केलंय. सो आय थिंक इट्स अ व्हेरी डिफिकल्ट. कारण एक इगो असतो, एक अहंकार असतो जो मी बघितला की त्यांच्यात नव्हता आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला ही वॉज नेव्हर इन्सिक्युअर की मुलं त्यांच्या वर जातील वगैरे. ही वॉज हॅपी. त्यामुळे आय थिंक दॅट्स द ॲटिट्यूड आय हॅव लर्न की मी तर माझा ऑफकोर्स मुलगा गायनेकोलॉजिस्ट आहे, पण बाकीची पण माझ्याबरोबर यंगस्टर्स आय टेकिंग अ लॉट ऑफ यंगस्टर्स, एनकरेजिंग देम, बिकॉज आपण अहंकार आणि इन्सिक्युरिटी नाही ठेवली पाहिजे. कारण दॅट गिव्स राईज टू ग्रेटनेस इन अदर पीपल आणि तुम्ही सगळ्यात ग्रेट नाही होऊ शकत. बरोबर. त्यामुळे आय थिंक महत्वाचं आहे की सगळ्यांना घेऊन चला. अगदी 100%. मॅम, लहानपण तुमचं कोल्हापुरात गेलंय की नाही? म्हणजे कधी कोल्हापुरात गेलायत, काही सुट्ट्या आहेत, चला जाऊयात? कारण कोल्हापूरकर म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे, म्हणजे एक वेगळा अध्याय आपण त्यावर लिहू शकतो. तशा तुमच्या काही आठवणी आहेत का? येस, आम्ही दर सुट्टीत म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत जायचो आंबे, करवंद, जांभळं खायला. आणि डिसेंबरमध्ये पण जायचो, कारण आम्हाला डिसेंबर इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये डिसेंबर पण सुट्टी बरीच लांब असते. आणि मला आठवतं पन्हाळ्याला जाऊन आम्ही काय ते झाडावर चढायचो. पीर पारंबी का काहीतरी गेम असायचा, आय डोंट नो व्हॉट इट इज. तो म्हणजे ते फेकायचं आणि झाडावर चढायचं. तर मला आठवतं चाफ्याच्या झाडावर एकदा चढायला गेले. तो इतका गुळगुळीत असतो, धाड करून खाली पडलो. त्यामुळे ह्या अशा गोष्टी फार आठवतात. मग दुसरी गोष्ट म्हणजे मला आठवतं वडिलांच्या इलेक्शनसाठी आम्ही कॅम्पेनिंगसाठी जायचे मी. तर गावातनं वगैरे आम्हाला जावं लागायचं, कारण त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी पन्हाळ्याच्या पायथ्याशी जे गावं आहेत तिकडे जायचं वगैरे. तर तेव्हा म्हणजे हे मी सांगते ना, मी 15 वर्षाची वगैरे असेल, म्हणजे 45 वर्षापूर्वी. तर तेव्हा अरे बापरे, आता गावात जावं लागणार. आणि ती लोक इतकी प्रेमाने आम्हाला बोलवायची, यायची, बसायची, चहा पाजायची, गुळाचा चहा. तेव्हा गुळाचा चहा म्हणजे बापरे कसा तो प्यायचा वगैरे. आणि आता परवा 2 वर्षापूर्वी मी पन्हाळ्याला गेले फॉर न्यू इयर्स इव्ह. तर सगळीकडे लिहिलं होतं गुळाचा चहा इथे मिळेल. आणि डेलिकसी झाली आहे ती. आणि ऑफकोर्स म्हणजे परंपरा म्हणजे त्याचा काय प्रश्नच होता. कुठलाही माणूस आमच्या घरात आला तर त्याच्या पाया पडायचं आणि वी हॅड टू टच एव्हरीबडीज फीट. तर इनफॅक्ट माझं लग्न झालं तेव्हा मी गावाला गेले होते. तेव्हा एक असंच गावाला सगळे आपले अर्धा चड्डी आणि बनियान, गंजी फ्रॉक, दुसरं काय त्यांचे ड्रेसच नसतात, गरमी पण असते. तर मी प्रत्येकाच्या पाया पडायचे. मोठा वयस्कर माणूस दिसला की पाया पडायचे. तर एक माणूस होता जो आमचं घर साफ करायचा, तर तो सगळीकडे गावात जाऊन सांगितलं की अरे पालशेतकरांची सून लई चांगली, ती माझ्या पण पाया पडली. सो तेव्हा मला रिअलाइज झालं की सिम्पल गोष्ट जी आपण पाया पडतो ते एखाद्या माणसाला किती त्याचं बरं वाटतं. डोक्यावरनं पदर. माय मदर हॅड टू टेक डोक्यावरनं पदर. म्हणजे हे सांगितलं जायचं की कसं होतं, म्हणजे कोणाकडून होतं की नाही माझी आई सीकेपी होती. बरं, म्हणजे ते मराठी परंपरा पाळलीच पाहिजे असं होतं, म्हणजे वडिलांना जरा रिबेल करायची. पण आय थिंक तो रिबेलियस नेचर थोडा आम्ही घेतलाय. पण या ऑल दीज की मोठ्या माणसांना अगदी अजून पण म्हणजे बरेच वर्षापर्यंत सगळी मुलं दादांना घाबरतात. त्यामुळे तो एक दरारापेक्षा मला वाटतं रिस्पेक्ट, आदरयुक्त भीती, या ते कल्चर. आणि जे काय वडिलांना सांगायचं ते आईला आधी पटवायचं आणि मग त्यांना सांगायचं. बट ही वॉज अमेझिंग. कधी कोणावर हात उगारला नाही, फक्त डोळ्यांनी आम्हाला समजवायचे. पण मला एक फक्त इन्सिडेंट आठवतं. माझं लग्न झालं आणि मी माझ्या सासरी गेले. तर त्या दिवशी ऍक्च्युअली घरात बसून रात्री बेडवर बसून ठसा रडले वडील. म्हणजे असं वाटत नाही की एवढा मोठा माणूस धाडसी, बट he just thought that his daughter has gone away from his house. So I think that's a beautiful sentiment. That's the sentiment we all grew up with. So sweet. बरं, तुमच्या बालपणाबद्दल तर जाणूनच घेतलं. तुमच्या प्रोफेशनकडे मला यायचंय, पण त्याआधी
डॉक्टर बनण्याची इच्छा कशी, म्हणजे की तुम्हाला फॅमिलीतून सांगितलं गेलं की सगळे तेच करतायत तर तूही तेच कर, की तुमची इच्छा होती, म्हणजे का वाटलं की आपण या क्षेत्रातच यावं? कोणीच डॉक्टर नाही माझ्या घरात, मी पहिली डॉक्टर आहे. मला वाटतं तुमचे, अच्छा ओके, यू आर द एल्डर वन. See, I am the eldest one. Yeah. Plus, all the others are PhD doctors. They are not medical doctors. ओके, सो आय जस्ट नो डॉक्टर विजय डॉक्टर. एवढा कोणी अभ्यास केला का अच्छा. मारतील मला जरूर. नाही पण यु नो आय वॉज ऑलवेज व्हेरी म्हणजे हमदर्द. यु नो आय यूज टू फील कम्पॅशन की अरे बिचाराला हे करा. तर ते एक नेचर होतं, कम्पॅशनेट, हमदर्दीपणा वगैरे. त्यामुळे आय वॉन्टेड टू डू यु नो. आणि आमच्या घरात एक हेच होतं की लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. यु नो दोज हू आर लेस फॉर्च्युनेट. अंतरकरणातूनच ते आय थिंक यायचं. त्यामुळे मग मी ठरवलं की यु नो आय नीड टू हेल्प पीपल इन डिफरंट वेज. तर म्हणून मग मी वळले मेडिसिनकडे. आणि माय पेरेंट्स रिअली थॉट दॅट आय वुड बिकम अ गुड डॉक्टर. आय मीन दे रिअली एनकरेज मी. पण I think it was my nature to help people and all that. So that was something that really drove me towards it. And of course, माझे एक काका होते जे डॉक्टर होते आणि माझ्या आईला नेहमी वाटायचं. त्यामुळे she was very happy when I took the decision to become a doctor. तर yes, I'm the first doctor in the family. मॅम, मला ओव्हरऑल तुमच्या शिक्षणाबद्दल जाणून घ्यायचं की तुम्ही कसं स्टार्ट केलं, कधी स्टार्ट केलं आणि कुठून तुमचं शिक्षण झालं? सी, मी JJ हॉस्पिटलची 10 वर्ष JJ हॉस्पिटलमध्ये काढलेली आहे. त्यामुळे ते फार माझ्या जीवाच्या जवळ आहे. आणि मी जेव्हा मेडिकलला गेले त्याच्यानंतर यु नो म्हणजे मी अभ्यास वगैरे करत होते बघ, तेव्हा मला रिअलाईज झालं की मदरहुड इज सो ब्युटिफुल. अँड तुम्ही जेव्हा ऑब्स्टेट्रिशियन गायनेकोलॉजिस्ट असता तेव्हा 2 जीवांचा काळजी घेत असतात, 2 जीवांची काळजी घेत असतात. त्यामुळे आय रिअली वॉन्टेड अँड आय लव्ड इट. इनफॅक्ट मी माझ्या मैत्रिणीला ऑब्स्टेट्रिक्स शिकवायचे 3rd MBBS मध्ये. परीक्षेच्या आधी मी शिकवायचे, लेसन्स घ्यायचे सगळ्यांची. तर आय ऑलवेज लव्ड इट. अँड देन जेव्हा मी MD ला गेले तेव्हा यु नो OPD मध्ये बसलेली असताना असे पेशंट्स यायचे की मॅडम आम्हाला मूल होत नाहीये. यु नो आय यूज्ड टू रिअली फील त्याची हायगाय बघून मला अगदी हे व्हायचं. आणि अर्धे पेशंट्स असे यायचे आम्हाला मूल झालं, आम्हाला हे नकोय. मला अक्षरशः वाटायचं की इथनं घेऊन तिकडे घालावं, कारण यु नो प्रत्येकाची नीड वेगवेगळी असते. आणि त्यावेळेस ॲट दॅट पॉइंट इन लाईफ यु नो म्हणजे IVF ही टेक्नॉलॉजी नवीन आली, जास्ती काय नव्हतं. म्हणजे सगळेजण आम्ही सर्जन होणार, ही सर्जरी करणार, ती सर्जरी करणार. सर्जरी वॉज अ बिग थिंग. IVF वॉज टेक्निक, टेक्नॉलॉजी. मग दुसरी गोष्ट म्हणजे यु नो फॅमिली प्लॅनिंग वॉज अ बिग थिंग. की फॅमिली प्लॅनिंग, ऑपरेशन्स, अबॉर्शन्स, हे ते म्हणजे टू हेल्प द कंट्री वगैरे. आणि दुसऱ्या बाजूला ऑफकोर्स इन्फर्टिलिटी होतं, विच वॉज अ अपकमिंग न्यू. आणि एका बाजूला म्हणजे असं होतं की चलो आय विल डू व्हॉट आय स्टडीड, यु नो की डिलिव्हरीज, गायनेकोलॉजिकल ऑपरेशन्स, पिशव्या काढायच्या, हे करायचं ते करायचं. आणि दुसऱ्या बाजूला होतं सुपर स्पेशलायझेशन. सो ॲक्च्युली आय सिलेक्टेड दीज 3 थिंग्स: टेक्नॉलॉजी, सुपर स्पेशलायझेशन अँड IVF. आणि हा एक रस्ता नॉट टू मेनी पीपल वर डुईंग. मी जेव्हा 30 वर्षापूर्वी चालू केलं तेव्हा. आणि आय लव्ह द लाईन. म्हणजे मला आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट इट. आणि म्हणजे मी दुसरं काय, देव असतो ना, आय मीन आय बिलीव्ह इन गॉड. तुम्हाला जर आवडणारी गोष्ट तुम्ही लाईफ भर करू शकला तर यू आर ब्लेस्ड. And I think that is what it is. I love my field. त्यामुळे I want to do it right till I am alive. I want to be standing on my feet. So nice, so nice. So I think it's a blessing which you get. मॅम, तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं, मला हा प्रश्न विचारायचा वाटतो की पहिला पेशंट जो तुमच्याकडे आला तिथपासून आत्तापर्यंतची तुमची एवढी मोठी जर्नी आहे, 30 वर्षांची तुम्ही आत्ताच मेन्शन केलं. अर्थातच त्यामध्ये काही अडथळे आले असतील किंवा डाऊनफॉल असतील किंवा काहीतरी अशा स्टोरीज असतील की ज्याच्यामधून तुम्ही बरंच काही शिकलाय. तो एकंदरीत प्रवास आय थिंक फॉर्च्युनेटली जे झालं ते मी पास व्हायच्या आधी झालं. आय हॅड अ बिग सेटबॅक. म्हणजे मी माझं लग्न झालं इंटर्नशिपमध्ये.
बट आय हॅड अ फॅब्युलस फॅमिली. म्हणजे माझा नवरा वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. सासू सासरे अगदी म्हणजे मी कॉलेजला जायचे तेव्हा. सो मी MD गायनेकॉलॉजी घेतलं. तर मला आठवतं ग्रहण होतं. आय वॉज प्रेग्नेंट. तर माझ्या सासूबाई आल्या. लेबर वॉर्डमध्ये आमची ड्युटी होती. आमच्या इकडे असं सिनियरिटी असतं ना, तर रजिस्ट्रार सिनियर, आय वॉज अ ज्युनियर. तर त्या रजिस्ट्रार सांगितलं हिला आज कात्री घेऊन देऊ नको, काय कापून देऊ नको, कारण ग्रहण आहे आज. तर तो हो, मग आम्हाला सगळं खाणं आणलेलं की ग्रहण चालू व्हायच्या आधी खायचं. स्वाती मधनं जाऊन शेवपुरी भेळपुरी वगैरे आम्ही सगळ्यांनी मस्त खाल्लं. मग सासूबाई घरी गेल्या आणि जे चालू झाली इमर्जन्सी. म्हणजे मी त्या दिवशी काय नाही केलं, कापलं, चिरलं, शिवलं. म्हणजे इट वॉज अमेझिंगली क्रेझी. ऑफकोर्स माझ्या मुलाला काय नाही प्रॉब्लेम झाला, बट अशा गोष्टी. तर काय झालं, मग माझा मुलगा 1.5 वर्षाचा असताना माझ्या सासूबाई गेल्या. हार्ट अटॅक आला त्यांना. आणि त्याच्यानंतर मुलाला बघायला कोण नव्हतं. तर मी घरी आली. आय हॅड टू लीव्ह माय स्टडीज अँड कम होम. आणि तेवढ्यात प्रॉब्लेममुळे माझे वडील एकदा मी त्यांच्या घरी होते त्या दिवशी. तर ते बोलले तुमची मुलगी काय करते? काय नाही, चपात्या करते. दॅट रिअली हर्ट मी. आय सेड मी काय करते काय? इट गेव मी अ वेकअप कॉल. कारण आय सेड एवढं एज्युकेशन केलं आहे, मला एवढं आवडतं ही लाईन, तर मग मी परत जाणार. तर माझी जी गॉड मदर मी तिला म्हणते, डॉक्टर KK देशमुख म्हणून आमची हेड ऑफ द डिपार्टमेंट होती. तिने मला परत बोलवलं. म्हणे काय बाळा, एवढं डिग्री कोणाला मिळत नाही, तू परत ये वगैरे. अँड देन एकदा ठरवलं ना, मला असं विचार यायचा की माझ्या मुलाला कोण सांभाळणार मी गेले तर. माझ्या नवऱ्यानी, माझ्या सासऱ्यानी, माझी आई, एव्हरीबडी. आय थिंक सपोर्ट सिस्टम फार इम्पॉर्टंट असते. आणि त्या सगळ्यांनी मिळून मला परत पाठवलं. मी अक्षरशः हॉस्टेलमध्ये राहायचे. माझा 6 महिन्याचा मुलगा, 1.5 वर्षाचा मुलगा येऊन भेटायचा, माझा डब्बा घेऊन यायचा. सो आय वेंट बॅक आणि एव्हरीबडी ऑफकोर्स हेल्प मी. बट इट वॉज डिफिकल्ट. कारण काय झालं ना, एक तर DY पाटील साहेबांची मुलगी, तेव्हा नुकतंच आमचे मेडिकल कॉलेजेस वगैरे आले. त्यामुळे जी माझ्या बरोबरची मुलं होती ती मला 3 वर्ष लहान होती. तर ते म्हणजे म्हणजे ही आपली कोण काय. तर मला ऍक्च्युली त्यांना विन करावं लागलं, त्यांची फ्रेंडशिप विन करावी लागली. अँड इट वॉज नॉट इझी बिकॉज दे हेटेड मी. तर दॅट वॉज अ लेसन विच आय लर्न्ड. इट मेड मी इन लाईफ. टुडे आय कॅन गेट अलॉंग विथ एनीबडी. because I learned how to make friends in adversity. म्हणजे एक अगदी वातावरण नेगेटिव्ह होतं, पण त्यातून आता ते माझे इतके चांगले फ्रेंड्स आहेत. 30 वर्षाची फ्रेंडशिप आमची. पण ते शिकले. आणि घरात बसून सुद्धा म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्स असले, तुम्ही जर मदत विचारली तर यू कॅन अचीव्ह इट. कारण मी कधी बोललेच नाही की मला परत जायचंय वगैरे. मला वाटलं माझ्या मुलाला कोण बघणार. जेव्हा मी बोलले की मला परत जायचंय, मला ही ऑफर आली आहे, तर सगळेजण जुटले आणि मला मदतीला आले. तर आय थिंक बायकांचं काय असतं ना, मी सगळं करू शकते, सुपर वुमन. पण आय थिंक हेल्प मागणं ही काही कमीपणा नाहीये, मागावी. कारण शेवटी तुमचं ड्रीम अचीव्ह करायला कधी कधी बऱ्याच जणांची मदत लागते. आणि आय थिंक यू आर नॉट अन आयलंड, जसं म्हणतात ना इंग्लिशमध्ये, की तुम्हाला लोक लागतात, तुम्हाला कम्युनिटी लागते. आणि नॉट ओनली म्हणजे नवरा सासरे, पण माझ्या जी भाऊजई होती आशाबाईनी म्हणून, तिने माझ्या मुलाला लिटरली मोठं केलं. सो इट वॉज रिअली अ नाईस फॅमिली सपोर्ट. बट आय फील दॅट वॉज माय डिफिकल्ट पार्ट. देन ऑफकोर्स आय गॉट इन टू IVF. मग IVF मध्ये रथी महारथी होते ना, आम्हाला पण एंट्री करायला. म्हणजे मग त्यात माझं लीलावतीचं अटॅचमेंट झालं. त्यांनी एक स्टेटस वाढला. आणि मग काय ना, आमचं जे पॅशन होतं ना, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणायचं वगैरे, त्यामुळे मी आज जिथे आहे तिथे आहे. कारण लेझर हॅचिंग, टाइम लॅप्स, मग इन विट्रो विट्रिफिकेशन, एग फ्रीजिंग जे आहे ते सगळं आम्ही पहिल्यांदा घेऊन आलो भारतात. सगळी टेक्नॉलॉजी भारतात पहिल्यांदा आणली. त्यामुळे आणि आय थिंक एक पॅशन की बाबा मूल द्यायचंच आहे. बट
तो फेज थोडासा टफ असेल का? कारण की मुळात लोकांना समजावून सांगणं की IVF एक्झॅक्टली काय आहे, कारण मला वाटतं अजून पण बऱ्याच जणांना माहिती नाहीये. मग तो फेज त्यावेळेस कसा होता? त्यावेळेस IVF अजिबात लोक पुढे यायचे नाही. करेक्ट. यु नो, त्यामुळे काय आहे बोलणं, TV प्रोग्राम्स करणं, असं सगळं जे अवेअरनेस प्रोग्राम्स होते ते आम्ही करायला लागलो. आणि त्याच्यामुळे आज म्हणजे लॉट ऑफ पीपल नो अबाउट इट. म्हणजे बरीचशी माहिती, बरीचशी अवेअरनेस. इनफॅक्ट आता मी इकडनं आले, एक इन्फ्लुएन्सर्सचा प्रोग्राम होता. आताचं नवीन जनरेशन नुसतं इंस्टाग्राम आणि पॉडकास्टवर असतं. तुम्ही पण TV ऐवजी पॉडकास्ट करताय. सो चेंजेस आलेले आहेत. अँड आय थिंक ही सगळे माध्यम आहेत ज्यांनी आपण अवेअरनेस वाढू शकतो. पण तेव्हा फार कठीण होतं, कारण फक्त न्यूजपेपर होते, मॅगझिन्स होते आणि TV चॅनल्स होते. बाकी हे सोशल मीडिया वगैरे तर काय एक्झिस्टच करत नव्हतं. तर त्याला म्हणजे इट वॉज अ स्लो अवेअरनेस. अगदी. बरं मॅम, जसं तुम्ही आता सांगतायत की बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं आधी की IVF ट्रीटमेंट एक्झॅक्टली काय आहे किंवा काय नाही, पण आत्ता बरेच जण ते करतायत. जेव्हा मला हे विचारायचे की ती फिलिंग काय असते, कारण की मी इनफर्टिलिटीवरती बरेच व्हिडिओ आम्ही लोकमत सखीवर बनवत असतो, त्यावेळेस कमेंट्स येतात बरेच असे की ताई मूलच नाही होत आहे, किंवा आम्ही डॉक्टरांना दाखवलं काही कळत नाही आहे, म्हणजे असेही कमेंट्स असतात की म्हणजे देवाने आमच्यावर काही कोप केलं आहे का, इथपासून लोकांचे कमेंट्स असतात. आणि एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा मूल होतं म्हणजे त्यांचा तो आनंद वेगळा असतो आणि तुम्ही तो आनंद त्यांना देता, म्हणजे एखाद्याला आई आणि वडील होण्याचं ते सुख तुम्ही त्यांना देता. ती फिलिंग त्यावेळेस काय वाटतं तुम्हाला? अंगावर काटा येतो. आय थिंक मी ते बाळ मायक्रोस्कोप खाली बघितलेलं असतं, असे वेगवेगळे सेल्स, आणि ते मायक्रोस्कोप खाली बघून, आणि जेव्हा मी डिलिव्हर करते तेव्हा ते बाळ असं हात पाय हलवत ओरडत येतं, तेव्हा इट इज म्हणजे फिलिंग मी डिस्क्राईबच करू शकत नाही. की यू फील अमेझिंग, यू फील सॅटिस्फाईड इन लाईफ, की देवानी, तेव्हा मी म्हणते देवाला की थँक्यू मला ह्या फील्डमध्ये घातल्याबद्दल. कारण ते जे क्रिएशन आहे एक लाईफचं, आय मीन ऑफकोर्स वी आर इन्स्ट्रुमेंट्स ऑफ द हायर पॉवर, बट ते जे क्रिएशन आम्ही करू शकतो, इट इज अमेझिंग. इट इज अमेझिंग. मला एक इन्सिडेंट सांगायचं आहे तुला. 1998चा इन्सिडेंट आहे हा. आम्ही लेझर टेक्नॉलॉजी आणलेली, 98 का 99 मला ते पण लेझर टेक्नॉलॉजी आणलेली, आणि पहिली पेशंट भारतातली आम्ही केलेली, आणि तिचे ट्विन बाळं ब्रीच कँडीमध्ये आम्ही डिलिव्हर केली. आणि डिलिव्हरी नंतर मी तेव्हा किती 98 म्हणजे आय वॉज व्हेरी यंग, आणि तिचे 60 वर्षाचे वडील आले. ही वॉज अ जनरल प्रॅक्टिशनर. ही हॅड गॉट द पेशंट टू मी, हिज डॉटर. माझी येऊन पाया पडले. आणि मला ते एकदम आय कुडंट बिलीव्ह इट. बट देन आय रिअलाइज द डेप्थ ऑफ इमोशन. सी, तुम्ही फक्त आई वडील क्रिएट नाही करत, तुम्ही फॅमिली क्रिएट करता. आजी आजोबा, आत्या, मामा, मामी. So a child is a creation of a whole family, of a whole community. So it's really a beautiful feeling, and I am so grateful to God for improving the technology so much की आता success rates इतके चांगले झाले. बरोबर. मॅम, पुन्हा आपण पाया पडण्याबद्दल पुन्हा पॉडकास्टमध्ये बोलतोय, म्हणून मे बी ऑडियन्सला ज्यांना माहिती नाहीये त्यांना मला सांगायचं की आपल्याकडे ना मराठी परंपरेमध्ये असं मानतात की जेव्हा आपण देवाच्या पाया पडतो, कारण आपण म्हणतो हा देव आहे तर आपण त्याच्या पाया पडल्या पाहिजेत, पण जेव्हा आपण कोणत्या व्यक्तीच्या म्हणजे आई वडिलांच्या पाया पडतो किंवा डॉक्टरांच्या पाया पडतो, आपल्याकडे डॉक्टरांना सुद्धा देव मानलं जातं, पण एखाद्या व्यक्तीच्या आपण जेव्हा पाया पडतो ना तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या नाही, आपण असं मानतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराचा एक अंश असतो आणि आपण त्या अंशाच्या पाया पडत असतो. आणि मला वाटतं डॉक्टरांमध्ये तर खरंच परमेश्वराचा अंश असतो, ते देवच असतात आपण नेहमीच म्हणतो, कारण एखाद्याचं जीवन वाचवणं, एखाद्याला एक नवीन लाईफ देणं किंवा जसं तुम्ही म्हणाले एक लाईफ क्रिएट करणं खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली तुम्हाला ते फीलही झालं असेल त्या प्रकारे. त्यामुळेच मला सांगायचं होतं की पाया पडणं खूप सुंदर गोष्ट आपल्या मराठी परंपरेमध्ये आहे आणि प्रत्येकाने पडलं पाहिजे. म्हणजे माझ्या घरात सुद्धा लहानपणापासून मला ते शिकवलं की कोणीही तुला दिसलं ना जे आपल्यापेक्षा मोठं आहे किंवा लहानपण असेल ना तरी पाया पडले पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये परमेश्वराचा तो अंश असतो, त्याच्या पाया आपण पडायला हवं. Such a beautiful sentiment. I know, out of context, but still.
बरं मॅम, माझा पुढचा प्रश्न आहे की अगेन आपण IVF ट्रीटमेंटबद्दल बोलतोय, म्हणून तुम्ही या ट्रीटमेंटकडे किंवा या टेक्नॉलॉजीकडे आत्ता कसं पाहता 2024 मध्ये, की केवढा सक्सेस रेट आहे, कसं पाहता? ओ फॅन्टॅस्टिक. आता आम्ही जे तू ChatGPT वापरायला लागली असं ना, आम्ही कधीपासून वापरतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहिती आहे? प्री कोविड 5 वर्ष झालेली आहेत. तर IVF मध्ये टेक्नॉलॉजीमध्ये इतके ॲडव्हान्सेस झालेले आहेत की मी जेव्हा चालू केलं 30 वर्षापूर्वी तेव्हा सक्सेस रेट 15% होता. आता 50 ते 60% गेलेला आहे. अँड दॅट इज ऑल बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी, बिकॉज लॅबॉरेटरीमध्ये जे नवीन शोध लागलेले आहेत. आय मीन दे आर फॅन्टॅस्टिक. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं पुढे गेलेलं आहे लॅबमधलं की आम्हाला स्त्रीबीज मिळाली की मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स करते अंड्याचं. म्हणजे आता एखादी मुलगी माझ्याकडे एग फ्रीजिंगला आली, आता आम्ही काय म्हणतो की तुझं वय जर 35च्या आत असेल तर 20 अंडी तरी असावी, 20. पण कधी कधी कमी अंडी मिळतात. तर ऍक्च्युली आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मी त्या मुलीला सांगू शकते की तुझा लाईव्ह बर्थ रेट म्हणजे मूल होण्याचे चान्स एवढा आहे वेन यू यूज दीज एग्स. सो आता जर कमी मिळाली तर ती मुलगी परत एकदा करू शकते. जर इनफ मिळाली तर परत करायची गरज नाही, ॲट अ यंगर एज. मग एम्ब्रिओज आहेत. एम्ब्रिओज म्हणजे बाळ तयार केलेली, अंड आणि स्पर्म इंजेक्ट केलेलं असतं. तर आता एम्ब्रिओजचं पण आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकतो की आता इतकं पुढे गेलंय की नवीन जे अल्गोरिथम्स आलेले आहेत त्याच्यावरनं हे बाळ चांगलं आहे की नाही जेनेटिकली ते देखील पर्सेंटेज मिळतं. इट्स रिअली अमेझिंग जी टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झालेली आहे ती. पण IVF आता सध्या इज म्हणजे प्राईम म्हणतात ना, प्राईम मध्ये आहे. ऑफकोर्स अजून 100% नाही झालेलं, पण मला नाही वाटत तिथपर्यंत पोचू किंवा युट्रसच्या बाहेर बाळ आता आम्ही 15 दिवसच ग्रो करू शकतो. पण येस, टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत की पूर्ण बाळ बाहेर केलं तर मग स्त्रियांना ज्या जे प्रॉब्लेम्स होतात प्रेग्नन्सीमध्ये, ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा आपल्या देशात 70 स्त्रिया मरतात एव्हरी, 94 स्त्रिया मरतात एव्हरी 100,000 डिलिव्हरीजमध्ये. तर त्या कदाचित मरणार नाही जर डिलिव्हरीज. पण मग मी ऑब्स्टेट्रिशियन्स पण खलास होतील. तेच म्हणणार आय डोंट थिंक सो इट इज पॉसिबल. इट इज पॉसिबल. ऑफकोर्स इट्स पॉसिबल. इट विल हॅपन. नाही, त्याच्यावर वेगळा एपिसोड करूयात आपण तेव्हा. बरं मॅम, प्रत्येकाच्या लाईफमध्ये जसं मी आधी मेन्शन केलं एक डाऊनफॉल येतोच आणि तुम्ही त्याबद्दल सांगितलंच. पण कधी असं झालं का की सगळं व्यवस्थित चाललंय किंवा कुठेतरी पर्सनल लाईफमध्ये किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये काहीतरी असा प्रॉब्लेम झाला आणि तुम्हाला वाटलं की यार मी गिव्हअप केलं पाहिजे किंवा नको मला मी हे सगळं बंद करावं आणि कुठेतरी निघून जावं, असा कोणता काही प्रसंग घडला का? काय आहे ना, माझ्या लाईफमध्ये असे बरेच प्रसंग आलेले आहेत. पण एक लक्षात ठेव, माझं ते माझ्या वडिलांनी जे मला शब्द दिले ते मला आठवतात. कारण वडील पण इलेक्शन्स हारलेले आहेत आणि अक्षरशः म्हणजे आम्ही मॉर्गेज वगैरे घेतलेलं इलेक्शन्स फाईट करायला, त्यामुळे प्रॉपर्टी सेल करावी लागली वगैरे. पण त्याच्यातून ही वडील पुढे बाहेर पडली. तर कधीही कुठलंही नेगेटिव्ह आलं तर ऑफकोर्स वाईट वाटतं, पण मी डिफरंटली घेते की बाबा मे बी गॉड हॅज बेटर थिंग्स फॉर मी. आय हॅव टू लुक फॉर अन ऑल्टरनेटिव्ह रूट और आय हॅव टू फाइंड अन ऑल्टरनेटिव्ह वे टू गो. आय मीन कम ऑन, लाईफ अशी नाही की सरळ चालू आहे. तिथे अडथळे येतात, तिथे नेगेटिव्ह येतात आणि माझं हे चांगलं की मी कधी लक्षात ठेवत नाही ते. आय लाईक टू रिमेंबर ओनली हॅपी थिंग्स. आणि डिफिकल्टी आली मी जर मागे लाईक आता माझं ते MD ला मला उशीर झाला. सी MD मी माझ्या बॅच बरोबर केलं असतं तर मी कधीच रजिस्ट्रार झाले नसते. ओके, कारण द रजिस्ट्रार्स फार कमी पोस्ट होत्या. पण जेव्हा मी परत रिजॉईन झाले तेव्हा सिनियरिटी प्रमाणे प्रत्येकाला 2-2, 3-3 रजिस्ट्रार असायचे युनिटमध्ये. सिस्टम चेंज झाली. तर आय गॉट टू बी अ रजिस्ट्रार. रजिस्ट्रारचा इम्पॉर्टन्स काय असतो की डिसिजन्स तुम्ही घेता, स्वतः घेता वगैरे. सो यू आर रिस्पॉन्सिबल. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी बिफोर यू पास आउट येते.
सो इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज अ डॉक्टर टू बिकम अ रजिस्ट्रार. पण बघ ना, मी माझ्या बॅच बरोबर नाही पास आउट झाले. दॅट वॉज अ नेगेटिव्ह थिंग फॉर मी, बट पॉझिटिव्ह वॉज आय बिकेम अ रजिस्ट्रार लेटर. तर माझ्या लाईफमध्ये नेहमीच असं झालेलं आहे की काहीतरी निगेटिव्ह झालंय, त्याच्यामुळे मी दुसरा पाथ सिलेक्ट केला आणि आय हॅव एक्सेल्ड इन इट. God has a better plan for you. Yes, God has a better plan. तर मला वाटतं लाईफमध्ये हे बघ, सगळं काय तुम्हाला पाहिजे तसं होत नाही, पण तुम्ही असं विचार केला पाहिजे की त्यातून मी काय शिकणार आणि त्यातून मी दुसरा मार्ग काढणार. कारण त्याच्यावरच झिजत राहिलं तर मग पुढे जाणारच नाही. ते यू हॅव टू कंपार्टमेंटलाइज, कीप इट बिहाइंड, लर्न फ्रॉम इट आणि पुढे जायचं. आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट. आणि डोकं आपलं ना, मन आपलं स्वतःला खात असतं. सो निगेटिव्ह थिंकिंग, सो यू हॅव टू बी व्हेरी पॉझिटिव्ह. आणि जर होत नसेल तर मदत घ्या. आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टुडे. कारण आपण बऱ्याचशा लहान मुलांना बघतो सुसाईड वगैरे करताना. आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कम्युनिकेशन. मदत घ्या तुम्ही म्हणताय थेरपिस्ट किंवा आपलं जसं तू म्हणली ना, मराठी संस्कृती, you know, we have joint families, we have cousins, we have काका मामा वगैरे, बहीण भावंड. आय थिंक जास्ती मुलं असणं इज रिअली गुड. कारण काय होतं, ते कम्युनिकेशन हे राहतं, ग्राउंडेड राहतो आपण, शेअरिंग शिकतो, यु नो, आणि काय प्रॉब्लेम आला तर आपापसात बोलू शकतो. त्यामुळे आय थिंक कम्युनिकेशन फार इम्पॉर्टंट आहे. आणि आता बिकॉज दे आर सिंगल चिल्ड्रन, यु नो, यू आर लिव्हिंग इन न्यूक्लियर फॅमिली, सो आय थिंक थेरपिस्ट हॅज बिकम इम्पॉर्टंट. बरं मॅम, जसं की प्रत्येक इंटरव्ह्यू जेव्हा आम्ही घेतो ना, आधी आम्ही त्या व्यक्तीचं पूर्ण असं जरा सोशल मीडिया बघतो, काय काय पोस्ट केलेलं आहे, काय काय आहे. तसं तुमचं पण सोशल मीडिया मी पूर्ण चेक केलं आहे, स्टॉक केलं आहे मी तुम्हाला. सो त्यामध्ये तुमचे सो त्याच्यामध्ये तुमच्या हजबंडसोबतचे तुमचे बरेच फोटोज आहेत आणि त्यामध्ये तुम्ही प्रत्येक फोटोमध्ये मला वाटतं हे लिहिलेलं आहे की थँक्यू फॉर सपोर्टिंग मी. तर मला ते जाणून घ्यायचं आहे की तुमच्या लाईफमध्ये तुमच्या हजबंडचा रोल कसा आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी सपोर्ट केलं तुम्हाला. आय थिंक आय एम व्हेरी लकी. ही इज अन अमेझिंग पर्सन. आणि माझं लव्ह मॅरेज होतं. काय कळत असतं, काही नाही कळत. आपण आपलं ब्लाइंडली प्रेमात पडतो. नशिबाने तो चांगला निघाला. यू मॅरिड ॲट द एज ऑफ 23. बट तेच मी म्हणते, नशिबाने तो चांगला निघाला तर बरं आहे. कारण त्या एजला काय कळतं आपल्याला. आणि तेव्हाचा जमाना असं नव्हता की वी वर लिव्हिंग टुगेदर वगैरे, यु नो. आता ॲटलिस्ट यु नो, यू गेट टू नो इच अदर बेटर. तर ही इज अ रिअली नाईस पर्सन. इनफॅक्ट यु नो, एक इन्सिडेंट्स मला सांगितलं पाहिजे. बिकॉज ऑब्व्हियसली डी.वाय. पाटीलांची मुलगी, डॉक्टर, आय एम डुईंग अ लॉट. त्यामुळे प्रत्येक, ही इज अ सोनार. तर प्रत्येक फंक्शनला जर मला बोलवलं, यु नो, ॲज अ गेस्ट किंवा चीफ गेस्ट वगैरे, तर तो समोर बसलेला असतो आणि माझे फोटो काढतो. माझ्या, यु नो, आय मीन ही इज सो प्राऊड, विच इज अमेझिंग. कारण त्याच्या ज्ञातीत जाऊन मी स्टेजवर असते आणि तो समोर बसलेला असतो पहिल्या ओळीत. सो आय थिंक पुरुष हे करू नाही शकत, बरेचसे नाही करू शकत. सो आय थिंक ही इज अमेझिंग. आणि मला सपोर्ट सॉलिड केला. म्हणजे माझ्या मुलाला त्यांनीच सांभाळलं लहानपणी. मी तुला बोलले ना की 1.5 वर्षाचा असताना मला रिजॉईन करावं लागलं हॉस्टेल. त्यामुळे आय थिंक ही इज अ वंडरफुल ह्युमन बिईंग. आणि आता पण माझी नात आहे. माझा मुलगा ऑफकोर्स गायनेकोलॉजिस्ट आहे आणि माझी नात पण आहे. आणि तिचं नंबर 1 कोण आहे? दादा. त्याला दादा म्हणून हाक मारते. आणि नंबर 1च दादा. आय सेड व्हॉट अबाउट आजी? आजी इज नंबर 2. पण ही इज व्हेरी लव्ह, सेवा करणारा माणूस म्हणतात ना. जरी इफ यू नो हिम, इफ यू नीड हिम, ही विल बी देअर. बट डू यू बिलीव्ह दॅट एक चांगला पार्टनर लाईफमध्ये असणं खूप गरजेचं असतं? म्हणजे आपण कसं म्हणतो की इंडिपेंडेंट वुमन किंवा मला इंडिपेंडेंट राहायचं आहे, पण कुठेतरी एक चांगला पार्टनर असणं आणि त्याच्यावर थोडंसं डिपेंडेंट राहणं इज फाईन. आय थिंक सो. म्हणजे मला, आय डोंट नो वेदर आय शुड से इट ओपनली ऑर नॉट, पण थोडे लाड प्रत्येक बाईला आवडतात. किती इंडिपेंडेंट असली तरी. पण ते मिक्स अचीव्ह करणं इज व्हेरी डिफिकल्ट. अँड काय होतं ना, फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळालं मुलींना की त्यांच्यात एक वेगळीच
झाशी की राणी जागृत होते. बरोबर. त्यामुळे जर त्या मुलाला तुमच्या पार्टनरला त्या रीतीने वाढवलेलं नसेल, आय थिंक एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन हाऊ यू ब्रिंग अप युअर मेन, हाऊ द बॉईज, की दे शुड रिअलाइज की दे हॅव टू बी इक्वल पार्टनर्स. दे शुड सपोर्ट. आणि सपोर्ट मी तुला बोलले ना की कुठल्याही स्त्रीला किंवा पुरुषाच्या मागे एक बाई असते, बोलतात ना, काय ती सपोर्टच करत असते. सो एनीबडी इन दिस वर्ल्ड, जर तुम्हाला काय पुढे जायचं असेल, आय थिंक सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यु नो लाईक मी आता प्रेसिडेंट झालेली आहे एन्डोस्कोपीची, गायनेक एन्डोस्कोपी, IVF सोसायटी, ऑल इंडिया गायनेक सोसायटी, महाराष्ट्र, मुंबई. तर आय वॉज ट्रॅव्हलिंग अ लॉट. मी हार्डली एव्हरी वीकेंड आमचं काहीतरी प्रोग्राम असतो. तर ते सगळं ऍडजस्ट करणारा, समजून घेणारा फार महत्वाचं आहे. आणि आता माझा मुलगा माझ्याच स्टेप्स मध्ये चाललाय. म्हटलं प्लीज घर बायको सांभाळ. But I can see the ओढाताण. But I've got a very beautiful daughter-in-law. ती breast surgeon आहे, breast onco surgeon आहे. अरे माझी नात आहे ना, ब्रेस्ट ऑन्को सर्जन आहे ती. त्यामुळे ती पण तशी व्हेरी प्रॅक्टिकल अँड अंडरस्टँडिंग गर्ल. आय थिंक बोथ नीड टू हेल्प इच अदर. बरोबर. मॅम, थोडंसं तुमच्या अचिव्हमेंट्सबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की बरेच अवॉर्ड्स तुम्हाला आतापर्यंत मिळाले, त्याबद्दल काय सांगाल? आय थिंक माझा मोस्ट फेवरेट बरेच मिळालेले आहेत, पण मोस्ट फेवरेट फॉर द सोशल वर्क विच आय डिड, द मेयर ऑफ मुंबई गेव मी. यु नो, त्यांच्यासाठी आम्ही पोलीस कॅम्प्स केले मुंबईमध्ये वगैरे, जिथे आम्ही हेल्थ चेकअप्स केले, यु नो डेंटल चेकअप्स केले. फॉर्च्युनेटली DY पाटील बॅकअप असल्यामुळे मी डेंटल डिपार्टमेंट वापरू शकले त्यांचं. आणि बरंच जवळजवळ यु नो 5 कॅम्प्स केले आम्ही आणि फुल मुंबई, आय मीन अर्धी मुंबई कव्हर केली. तर त्याच्यासाठी मला मेयरनी अवॉर्ड दिलेला. आणि दुसरा अवॉर्ड विच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट, कारण मला अभ्यास करायला फार आवडते. इवन आज अभ्यास करते मी. मला जर उद्या लेक्चर असलं तर आज रात्री अभ्यास डेफिनेटली करते. तर रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजी लंडन, UK, तिकडनं मला ऑनररी फेलोशिप मिळाली फॉर माय वर्क, फॉर माय अकॅडमिक वर्क. म्हणजे यु नो ह्या फील्डमधलं काम प्लस सोशल काम जे मी केलंय, त्याच्यासाठी मला FRCOG ची डिग्री मिळालेली आहे. मॅम, पुढचा प्रश्न हा आहे की थ्रू आउट तुमची जर्नी, आपण 30 इयर्स पकडूयात, पण लहानपणापासून आत्तापर्यंतची जेवढी तुमची जर्नी आहे, एक अशी शिकवण जी तुम्हाला मिळाली आणि ती तुम्हाला कायम आठवणीत राहिली? ओ माय गॉश, दिस इज समथिंग विच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. मी एकदा आले घरी आणि आई वडील असेच बसलेले आणि म्हणलं बाप रे, मला कंटाळा आला, इतकं काम केलं ना आज. तर माझे वडील माझ्याकडे असेच बघत होते. म्हणतात तुला तुझं काम आवडतं? आय सेड आय लव्ह माय वर्क, देयर इज नो क्वेश्चन अबाउट इट. सो ही सेइंग रिमेंबर वन थिंग, जर काम आवडीचं असलं तर भरपूर काम करून अजून एनर्जी आली पाहिजे जास्ती काम करायला. And I just thought about it. I said, yeah, I love my work. तर त्या दिवसापासून तू कोणालाही विचार, ते कधी माझ्याबद्दल असं नाही बोलतील की शी इज टायर्ड वगैरे. शी इज फुल ऑफ एनर्जी, शी इज फुल ऑफ लाईफ. बट दॅट चेंज माय मेंटॅलिटी बिकॉज आय सेड, yeah, I love my work. So it should encourage me to do more. So I think in everybody's life, that is what is important. Never say you're tired or anything. You know? If you love your work, you love. I think it has to give you energy to do more. Correct. I agree. So that has remained with me all my life, and I think that is my USP. ही नेहमी हसत असते, खेळत असते, एनर्जी भरपूर असते, पॉझिटिव्ह एनर्जी ऍक्च्युअली. आणि मी लाईक सकाळी येणार, बाहेरगाव काम करणार, रात्री डिनरला जाणार. म्हणजे आय लिव्ह माय लाईफ टू द फुलेस्ट बिकॉज ऑफ दिस. बरोबर. त्यावरूनच माझा पुढचा प्रश्न होता की कामा पलीकडची नंदिता नेमकी कशी आहे? म्हणजे डॉक्टरचं क्षेत्र आहे, पेशंट आहेत, हे सगळे एकीकडे आहे आणि इकडे एक वेगळं विश्व आहे. ती नंदिता नेमकी कशी आहे? आय लव्ह माय लाईफ. त्यामुळे I enjoy, I'm a party animal, I enjoy that, but I'm a family person also. तर मी नेहमी माझ्या फॅमिलीला गेट टुगेदर करते, यु नो जेवणाला बोलवते. आय बॉन्ड विथ माय ग्रँड डॉटर. आम्हाला दोघींनाही असं ब्लिंग आवडतं, डायमंड्स यु नो किंवा ग्लिटर वगैरे. तर आणि ट्रॅव्हल करते. आय लव्ह ट्रॅव्हलिंग.
I love travel too. Yeah, it's an amazing thing. And I love to travel with family. आम्ही 11 जण आहोत, सगळ्या भाच्या, माझा मुलगा वगैरे, आम्ही 11 जण एकत्र ट्रॅव्हल करतो. जपानला गेलेलो लास्ट इयर, आणि इथे म्हणजे सगळीकडे कसोली, नाशिक म्हणा, पन्हाळा. आवडती जागा आहे का कोणती, की म्हणजे इंडिया पण फिरल्यात, बाहेर पण फिरल्यात, पण मला वाटतं इंडियामध्ये माझी जी आवडती जागा आहे ती माझं पन्हाळा आहे. मी तिथे वाढलेली आहे, तिथे मोठी झालेली आहे, आणि आय थिंक इट्स ब्युटिफुल. आय लव्ह कोल्हापूर, पन्हाळा. इट्स अमेझिंग. आणि जर बाहेरगावचं तू विचारलं तर मला पॅरिस. आय लव्ह टू वॉक. पॅरिसमध्ये तू नुसतं चालू शकते काही न करता. इट्स अ ब्युटिफुल सिटी. असं म्हणतात ना की ट्रॅव्हल आपल्याला खूप चेंज करतो किंवा आपल्याला खूप पॉझिटिव्ह करतो. इज इट ट्रू? आय थिंक ट्रॅव्हल तुम्हाला एनहान्स करतं, एक्सपॅन्ड करतं तुमचं होरायझन्स, बिकॉज यू मीट सो मेनी पीपल, एव्हरीथिंग. सो इट्स रिअली अमेझिंग. करेक्ट, अग्री. मी साऊथ अमेरिकेला गेलेले, आणि तिकडे मी गेले तेव्हा असं रॅन्डमली लोक भेटली मला रेस्टॉरंटमध्ये, आणि ते बोलले, ओ वाव, इंडिया 5th लार्जेस्ट इकॉनॉमी. म्हणजे पूर्वी कधी हे इंडिया सडनली इतकं रिस्पेक्ट देतात आता इंडियन्सना. त्यामुळे इट्स अमेझिंग. द ट्रॅव्हल अब्रॉड इज लाईक रिअली अमेझिंग. अग्री. बरं मॅम, संपूर्ण कॉन्व्हर्सेशनमध्ये 2 गोष्टी मला खूप आवडल्या, की तुम्ही सांगितलं की जेव्हा प्रेग्नेन्सी नंतर, आफ्टर प्रेग्नेन्सी तुमचे वडील म्हणाले ती काय करते तर ती चपाती बनवते, आणि मग तेव्हा तुम्हाला क्लिक झालं की यार हे बरोबर बोलतायत. आणि इवन तुम्ही आत्ता एक एक्झाम्पल दिलं त्यामध्ये पण तुमचे वडील तुम्हाला म्हणाल्यानंतर तुम्हाला वाटलं की अरे हां बरोबर आहे, म्हणजे मी माझ्या कामामध्ये ती एनर्जी ठेवायला हवी. सो मला असं वाटतं की कोणत्या पण महिलेला पुढे जाण्यासाठी स्वतःमध्ये ते असणं, किंवा एक चेतक बुद्धी आपण म्हणतो ना, की तिला कळलं पाहिजे की तिला काय केलं पाहिजे, काय रिअलायझेशन होणं खूप गरजेचं असतं. सो तुम्हाला असं वाटतं का की महिलांनी एकतर फर्स्ट रिअलाइज झालं पाहिजे की आपण काय करायला हवं, आणि त्यानंतर स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं आहे? आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. रिअलायझेशन फार महत्त्वाचं आहे, आणि एस्पेशली तुम्ही कुठल्याही परिस्थितीत, आय मीन इट्स नॉट करेक्ट मी बोलणार की चपाती करणार, म्हणजे कारण ते पण एक महत्त्वाचं काम आहे. ओके, तर जी कोण महिला असेल तिने तिचं सिच्युएशन बघायला पाहिजे, आणि काय, आणि तिची ड्रीम काय. ड्रीम्स मारायला नाही पाहिजे. करेक्ट. कारण सगळं आपण ऍडजस्ट करू शकतो, आपण करू शकतो. तर हे रिअलायझेशन की बाबा मी करू शकते, मला थोडा त्रास होणार, मला थोडी मेहनत घ्यावी लागणार, मला थोडे सॅक्रिफायसेस करावे लागणार, पण मी करू शकते. आय थिंक दॅट इज इम्पॉर्टंट. आणि म्हणजे सगळेजण काही सपोर्ट करतील असं नाहीये, आय वॉज लकी, पण ते सपोर्ट क्रिएट करायला हवा. सपोर्ट क्रिएट करायला हवा. लाईक आता मी ते इन्फ्लुएन्सर्स कडून आले, तर काजोल अगरवाल होती ऍक्ट्रेस, ती म्हणजे मी डिलिव्हरी नंतर 1 आठवड्यात परत गेले शूटिंगसाठी, पण ती म्हणजे माझा स्टाफ इतका प्रेमळ स्टाफ आणि इतका केअरिंग स्टाफ मी ठेवलेला आहे की मला हे जमलं. तर यू हॅव टू क्रिएट. आता ज्यांना क्रिएट करता तो स्टाफ ते क्रिएट करतील, पण आपल्याला फॅमिली असते जी आपल्याला मदत करू शकते. साधा जेवण करणारा तेवढं तुमच्याकडनं ते काम घेऊन टाकतो. सो आय थिंक रिअलायझेशन अँड आस्किंग फॉर हेल्प. करेक्ट. सपोर्ट सिस्टीम असणं इज मस्ट. बरं मॅम, मला असं वाटतं कोणत्या पण व्यक्तीसाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजे एंटरटेनमेंटसाठी स्पोर्ट्स आपल्या सर्वांना इंडियामध्ये खूप आवडतं, एज्युकेशन आहे, आणि नंतर आरोग्य ही संपत्ती आपण म्हणतो, म्हणजे हेल्थ आहे. आणि DY पाटील जे ग्रुप आहे त्यांनी या तिन्ही क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत, आणि त्यामुळे बऱ्याच जणांना हेल्प होते आज, किंवा बऱ्याच जणांसाठी ते उभे आहेत. त्याकडे तुम्ही कसं पाहता? आय थिंक मी बघते असं की नॉलेज म्हणजे इज पॉवर. म्हणजे विद्या ही खरी शक्ती आहे. प्रत्येकाला एज्युकेशन हे पाहिजेच. आणि DY पाटील फॅमिली, आम्ही त्यांना फॅमिली म्हणतो, आमचे सगळे स्टुडंट्स एवढी मोठी झालेली आहे. दरवर्षी 50,000 तरी मुलं असतात, आणि 1983 पासून आहे. तर ही सगळी मुलं जगात इकडे तिकडे गेलेली आहेत, इंडियामध्ये सगळीकडे पसरलेली आहेत. इनफॅक्ट मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेली आहे, काय प्रॉब्लेम होता म्हणून. आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा माझा ॲनेस्थेटिस्ट, माझी इंटेन्सिव्हिस्ट, माझे सर्जन, एव्हरीबडी वॉज फ्रॉम DY पाटील.
इट वॉज सो ब्युटिफुल. हम्म. तर दे आर हेल्प, यु नो, वी आर पार्ट ऑफ द फ्युचर ऑफ दिस कंट्री. अगदी. आणि त्यामुळे बरं वाटतं. आणि एक जीवाला यु नो असं समाधान. समाधान मिळतं. थँक्यू. नक्की. बरं मॅम, बऱ्याच महिला आता आपल्याला बघतायत आणि तुमची जर्नीही त्या ऐकतायत आणि अशा काही महिला आहेत ज्यांना पुढे यायचे, त्यांच्या लाईफमध्ये त्यांना काहीतरी करायचे, तो सपोर्ट मिळत नाहीये किंवा कुठेतरी कॉन्फिडन्स नाहीये, ते मोटिवेशन नाहीये, त्या सगळ्यांना काही मेसेज द्यायचा असेल तर काय असेल? आय थिंक पहिलं म्हणजे ड्रीम बिग, मोठी स्वप्न बघा. दुसरं म्हणजे त्याला रिलेंटलेसली पॅशनेटली फॉलो करा. म्हणजे मग बाकीचे दे फॉल इन टू प्लेस when they realize की you're only going to do that, दुसरं काय तू करणार नाही, तर they will fall into place and support you. तिसरं म्हणजे पॉझिटिव्ह राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. इगोला ताब्यात ठेवा, कारण इगो जर तुम्ही दाबला ना तर तुम्ही खरंच पुढे जाऊ शकता. आणि मुलींना एवढंच सांगत आहे, ब्रेक दॅट ग्लास सिलिंग. असं नाही म्हटलं पाहिजे की हे फक्त पुरुषांसाठी आहे. आय थिंक आज जेंडर डिफरन्शिएशन राहिलेलं नाही, तुम्ही काही करू शकता. त्यामुळे स्लॉट नका होऊ एका रोलमध्ये. आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे अजून बरंच पुढे गेलं पाहिजे. पण माझ्या आधी पण बऱ्याच स्त्रियांनी फाईट केलेलं आहे, म्हणून आज मुलींना एवढं मिळतंय. आम्ही पण फाईट करतोय, सो दॅट यू हॅव टू कीप दिस लेगसी गोईंग ऑन. यू हॅव टू फाईट फॉर युअर राईट्स, फॉर जेंडर इक्वॉलिटी. आणि ड्रीम करणं सोडू नका, कारण दॅट इज लाईफ. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच मॅम. खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून आणि मला वाटतं बऱ्याच महिलांना बराच क्लिअरन्स मिळाला असेल. ज्यांची काही स्वप्न आहेत, ज्यांना पुढे जायचं आहे, त्यांना बराच क्लिअरन्स आणि मोटिवेशन मिळालं असेल. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. बरं, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. सखी टॉक्स या पॉडकास्टमध्ये अजून कोणत्या गेस्टला पाहायला तुम्हाला आवडेल तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि महत्त्वाचं, पाहत रहा लोकमत सखी.